रेकॉर्डिंग मध्ये इथून पुढचं मिळेल. मुलांक 3 ची स्लाइड बघतोय आपण आणि त्यानंतर त्याच्याविषयी आपण डिस्कस करू. बाकी हे सगळं आपण बघून झालेलं आहे पूर्वीच. ऑलराईट, न्यूमरॉलॉजीच्या विषयी बेसिक गोष्टी झालेल्या आहेत. मग तुमच्या अवतीभोवती जे सायकल्स आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवा. तुमच्या स्वतःच्या आयुष्यात कुठले सायकल्स आहेत, पॅटर्न्स आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवा. तुमच्या फॅमिली मेंबर्सच्या लाईफमध्ये पण पॅटर्न्स असतात, व्यवस्थित पहा. ओके, आता मुलांकाविषयी आपण बघतोय. फक्त मुलांकाविषयी सांगत नाही तुम्हाला मी, स्वामी ग्रहांविषयी आपण बोलतोय. स्वामी ग्रह पूर्ण न्यूमरॉलॉजीचा आत्मा आहे. ओके, त्यामुळं आपल्याला रोज उठून आपल्याला हे लागणार. त्यामुळे तिथं जितका तुम्ही वेळ द्याल, जितकी मेहनत घ्याल तेवढंच चांगलं. म्हणजे काल 1 आणि 2 झाले बरं का. मग एका वाल्यांना तुम्ही काय सांगत चला, किंवा तेच ना की करिअरमध्ये सक्सेसफुल होऊ शकतात, परंतु रिलेशनशिपमध्ये ते थोडंसं त्यांचं दुर्लक्ष होऊ शकतं कामाच्या मुळे. जास्त सतत काम काम सतत वर्कहोलिक असल्यामुळे मग त्यांना आपण सांगायचं किंवा हेल्थ, रिलेशन, करिअर, मनी या सगळ्यामध्ये तू समतोल साधून चाल बाबा. ओके, आणि फॅमिलीला पण वेळ दे हे त्यांना सांगायचं. दुसरं की 2 वाले जे असतात लोक, त्यांना मेडिटेशन करायला सांगायचं कंपल्सरी. मेडिटेशन ते करायला गेले तर त्यांच्यासारखा पॉवरफुल नंबर नाही मुलांक 2 सारखा. पुन्हा ह्या लोकांच्याकडे कला असते, कोणती ना कोणती कला असते. फक्त आपल्या समाजामध्ये कलेला पुरेसा रिस्पेक्ट नव्हता जुन्या काळात, आता पण कमीच आहे तसा. त्यामुळे मग त्या कला कशा असतात, दबलेल्या राहतात त्या मुलामध्ये. कोणती ना कोणती कला मुलांक 2 वाल्याकडे असतेच. मग त्याला तुम्ही काय केलं पाहिजे की ती सुप्त कला बाहेर आली पाहिजे म्हणून प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि तो व्यक्ती कुठेही जॉब करू दे, कला क्षेत्रात करू दे किंवा समजा न करू दे, तरी त्याला सांगायचं की तुझी एखादी कला जोपासत राहा, त्यातून त्याचा भाग्योदय होऊ शकतो, प्रचंड मोठा भाग्योदय होऊ शकतो. असं हे झालं. परत आता 3 आता बघा, ते गुरुग्रह आहे. ऑलराईट, आणि गुरुच्या कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत, काय त्याचे गुणधर्म आहेत, चांगले वाईट, ते आपण बघूया. आणि परत त्या म्हणजे आता कसं रिलेट करायचं ते आपण बघू. आता तुमच्या समोर दिसतंय ते की कोणते कोणते, एक आपण नजर मारू आणि पुन्हा मग त्या ग्रहामध्ये तसं काय आहे का बघू. आता जरा उलट जाऊ. काल काय काय आपण काल काय केलं की ग्रह कसा आहे, मग त्याच्या बेसवर मग तो माणूस कसा असणार असं केलं. आता थोडंसं फ्लिप मारून बघूया. ओके, म्हणजे आपल्याला सगळी प्रॅक्टिस पाहिजे, सगळ्या बाजूनी लॉजिक लावण्याची किंवा सगळ्या बाजूनी को रिलेट करण्याची. बरोबर, मग आता इथं आहे की गुरु, मग त्याच्या गुणधर्म जस्ट आपण एक नजर मारू. महत्वाकांक्षी आहे, नेतृत्व क्षमता मजबूत आहे वगैरे, ऑथॉरिटी पाहिजे त्यांना, शिस्तप्रिय आहेत, ओके, ज्ञान घ्यायची आवड आहे, सल्ला देतात किंवा शिकवण्याची आवड असते, आणि आत्मविश्वास भरपूर, आदर्शवादी आहे, समाजात मान सन्मान मिळवतात, निर्णय क्षमता चांगली, व्यवस्थित प्लॅनिंग करतात, आणि धार्मिक आध्यात्मिक थोडंसं टेंडन्सी जास्त आहे त्यांची, मोटिवेट पण करतात, आणि जबाबदारी घेण्याची तयारी असते, मोठे पद मिळवण्याची इच्छा असते. ओके, ठीक आहे. आता याच्याशीच आपण कनेक्ट करून बघूया बरं का. म्हणजे आता आपण बघूया की हे त्या ग्रहामध्ये कुठे दिसतंय का. ओके, थोडस मी स्पीड मध्ये करणार आहे, कारण कसं आहे की सुरुवातीला मी सगळ्यांना इन करून घेण्यासाठी, सवय होण्यासाठी स्लो असतो पहिले 2-3 लेक्चर्स, नंतर ते स्पीड थोडं थोडं वाढत जातं. ओके, आता याच्यात पहिल्यांदा स्क्रीनशॉट बंद करतो आणि परत आपण थोडस. ओके, आता बघा समोर लक्ष देऊन बघा. तर अनिता मॅम आहेत, अजून कोण आहे, प्रशांत सर आहेत, सांगा विद्या मॅम पण दिसेल. तर स्क्रीनवर जाईल गुरुग्रह. आता त्याचा कसा आहे तो, तर सांगितल्याप्रमाणे अगोदर की आपल्याला जे विज्ञानानुसार माहिती आहे, विज्ञान म्हणजे त्याच्याशी रिलेटेड ब्रँच आहे खगोलशास्त्र, ऍस्ट्रॉनॉमी. ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे ज्योतिष आहे, ऍस्ट्रॉनॉमी इज खगोलशास्त्र. ठीक आहे, ऍस्ट्रॉलॉजी विषयी लोकांचं डिबेट आहे, हे असं आहे का नाही, खरं आहे का नाही. असं खरं आहे त्याबद्दल वाद नाही, पण ऑफकोर्स प्रिडिक्शन्स मध्ये पण काय असतं की कोणत्या गोष्टीचा काय अर्थ लावायचा त्याविषयी ज्योतिष विषयामध्ये डिबेट्स बरेच आहेत. परंतु ऍस्ट्रॉनॉमी हे एक प्युअर सायन्स आहे,
आणि ते अतिशय एव्हिडन्स बेस्ड आहे. त्यामुळे त्याच्यात प्रचंड क्लॅरिटी आहे त्या ऍस्ट्रॉनॉमी. म्हणजे जेवढं काय माहिती आहे ते चांगलं माहिती आहे. आणि बाकी युनिव्हर्स प्रचंड मोठा असल्यामुळे मग तिथपर्यंत अजून आपण पोहोचलेलो नाही, त्याच्याविषयी काय फारसं माहिती नाही. पण जिथपर्यंत आपण पोहोचलोय दुर्बिणीच्या माध्यमातून किंवा स्पेसशिपच्या माध्यमातून, तर त्याच्याविषयी खूप चांगलं माहिती. ओके. मग आता आपण बघूया की तो ज्युपिटर आहे कसं. तर ज्युपिटर हे सगळे अगदी आकडे म्हणजे ऑफिशियल आकडे आहे की जवळपास 2.5 पट जास्त त्याचं वजन आहे. ते सूर्यमालेचे सगळे ग्रह एकत्र केले, आपण सूर्याला सोडून बाकी सगळे ग्रह एकत्र केले आणि गुरुग्रहासमोर ठेवलं, तर गुरुग्रह त्या सगळ्यांच्या पेक्षा 2.5 पट मोठे. ओके. असं त्याचा विस्ताराला पण तो खूप मोठा आहे, म्हणजे त्याचं क्षेत्रफळ खूप जास्त आहे आणि त्याचं वजन खूप जास्त आहे. मग मग तो विस्तारानं मोठा असल्यामुळं थोडक्यात सूर्यमालेच्या सगळ्यांचा मिळून जो विस्तार नाहीये तेवढा त्याच्या एकट्याचा विस्तार आहे. म्हणजे तो ग्रह कसा आहे की विस्तार करणारा आहे, विस्ताराला कारणीभूत आहे. मग विस्तारचे अर्थ कुठले निघतात, जसं की विकास, एक्सपॅन्शन. मग त्यामुळं जर एखादा गुरुवाला माणूस असेल, 3-12-21-30 जन्म असेल, तर शक्यतो त्याच्या आयुष्यामध्ये एक्सपॅन्शन होतं, ग्रोथ होते. असं आहे. मग जो वजनदार आहे, अतिशय वजनदार आहे, मग वजनदारचा अर्थ काय की महत्वाकांक्षी असं. पुन्हा त्याचं म्हणजे काय म्हणतात की त्याचं नाव गुरु ठेवलेलं आहे. मग गुरु हे मध्ये कसं की आपल्या ज्या पुराणात कथा होत्या त्याच्या बेसवर ते आहे की मग जे देवगुरु होते बृहस्पती, त्यांचं आकाशाचं सिंहासन तिथं आहे असं, म्हणजे त्यांचं स्थान तिथं आहे असं मानलं गेलं. ऑफकोर्स हे सगळ्या कल्पना आहेत, लक्षात घ्या. कारण ते कसं आहे की कथा आणि कथांना पुन्हा कसं ग्रहांशी जोडलेली. ओके. असं. मग मग त्याने कसं की जे इतकं त्याचं मास आहे, तर मग इतकं मास असणे म्हणजे काय की तो विद्वान आहे असं. कारण थोडक्यात काय की ज्याच्याकडे खूप जास्त ग्रॅव्हिटी असते, ज्याच्याकडे खूप जास्त मास म्हणजे हे असतं, वजन असतं, वस्तुमान असतं, तो वजनदार. वजनदार म्हणजेच मग माणसांच्या तुलनेत विचार केला तर त्या अर्थानं की तो वाईज पण असतो, शहाणपणातून माणूस अतिशय शांत, स्टेबल होतो. ओके. असं. मग ते त्याचे अर्थ लावले गेलेले आहेत. आणि मग महत्वाकांक्षी कसं, जो विस्तारतो, विस्तारच जातो म्हणजे काय, ज्याला विस्तारण्याची सवय आहे तो काय करतो, म्हणजे त्याला पुढे पुढे जायचं आहे. म्हणजेच मग त्याला नेतृत्व करण्याची पण इच्छा आहे आणि त्याला प्रगती करण्याची इच्छा आहे, त्याला जे काय ते विस्तार करण्याची इच्छा आहे. आणि अजून त्या स्लाइडमध्ये एक गोष्ट दिलेली नाही, त्या गुरुग्रहाला 16 पेक्षा जास्त उपग्रह आहेत. 16 पेक्षा जास्त त्याच्याकडे नॅचरल त्याच्या भोवती हे आहेत, छोटे छोटे ग्रह फिरतात. जसं आपल्या पृथ्वीभोवती चंद्र फिरतो, पृथ्वीला एकच उपग्रह आहे कुठला, नैसर्गिक. ओके. चंद्र, त्याला 16 आहेत किंवा अजून पण नवे नवे शोध लागतात, अजून पण असू शकतील. सांगण्याचं तात्पर्य काय की म्हणजे तो भरपूर गोतावळा घेऊन फिरतो. कारण गुरु जसं फिरत असतो अवकाशामध्ये, तसं हे 16 जण त्याच्या भोवती असतात. मग याचा अर्थ त्याच्याकडे फॉलोअरशिप खूप आहे. मग फॉलोअरशिप कुणाकडे जास्त असते, गुरुकडे जास्त असते ना. मग त्या अर्थानं पण तो गुरु आहे. सगळे लोक म्हणतात महाराज काय ते सांगा, महाराज काय ते सांगा, 4 गोष्टी असं. मग त्या अर्थानं त्याला म्हटलेलं आहे की हा गुरु आहे, कारण हे त्याच्या मागे मागे फिरत आहेत. भले. मग हा त्याचा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ हा पण झाला, म्हणजे एक तो स्पिरिच्युअल अर्थ झाला. आणि आपण जर मटेरियलिस्टिक जे जग आहे, ओके, त्याचा अर्थ लावला तर की तो खूप चांगला बिझनेस करू शकतो. कारण बिझनेस सांभाळायचं म्हणजे पण एका वेळेस म्हणजे कितीतरी गोष्टी हँडल करायला लागतात. ओके. कितीतरी माणसांशी डील करायला लागतं. मग एकूणच खूप सारा व्याप सांभाळावा लागतो. मग गुरु काय, गुरु रोज उठून व्याप सांभाळतो. म्हणून आपण त्याला म्हणतो की बिझनेस करण्याच्या दृष्टीने अतिशय फ्रेंडली अशा पद्धतीचा तो ग्रह आहे, कारण एकाच वेळेस अनेक गोष्टी करू शकतो. मग शक्यतो अशी माणसं तुम्हाला म्हणजे मल्टी टॅलेंटेड मिळतील असं. म्हणजे समजा अभ्यासात पण हुशार आहे, खेळात पण चांगला आहे, गाणं पण भारी म्हणतोय, असं होतं ते. मग मग त्या लोकांना मग त्यामध्ये कन्फ्युज पण होतात. तसं 2 वाल्यांचं पण आहे की कला, कला जास्त
म्हणजे हे बघा, कन्फ्युजन हे कायम वाईट आहे असं पण नाही. जसं की आता दोन वाल्याच्या बाबतीत जे कन्फ्युजन आहे, शक्यतो कलाकारांना कन्फ्युजनच्या फेजमधून जावंच लागतं, एक बेचैनीच्या फेजमधून जावं लागतं. आणि जेवढी त्यांची बेचैनी असेल, मग ती ती जर त्यांनी नकारात्मकरित्या जर व्यक्त झाली तर ते डिप्रेशनकडे जातात. आणि ती जर सकारात्मक पद्धतीने व्यक्त झाली त्यांची बेचैनी, तर त्यातून एखादी कला निर्माण होते, एखादा मूवी तयार होऊ शकतो, एखादं पेंटिंग तयार होतं, एखादी कविता किंवा एखादी कादंबरी तयार होते, असं आहे. त्यामुळे कन्फ्युजन हा मूलतः वाईट नाहीये, किंवा रेस्टलेसनेस चांगली गोष्ट आहे, कारण त्यातून काहीतरी निर्माण होतं. जो माणूस अतिशय सुखी आहे लाईफमध्ये खाऊन पिऊन, तो काही कलाकार वगैरे बनू शकत नाही. लक्षात घ्या, काहीतरी लागतं ज्याचं तुम्हाला सल आहे, किंवा कुठली तरी गोष्ट थोडी थोडी टोचते. ओके. मग त्यामुळं बेचैनी किंवा कन्फ्युजनला कसं काय निगेटिव्ह लेबल लावण्याची गरज नाहीये. ती कन्फ्युजन किंवा बेचैनी कशी हँडल करायची समजलं तर त्यातून माणसाचं आयुष्य चांगलं घडू शकतं, असं. मग मग हा झाला एक मुद्दा. तसं मग जो मल्टी टॅलेंटेड माणूस आहे त्याच्या बाबतीत पण कन्फ्युजन होऊ शकतं, कारण त्याला हे पण चांगलं जमतं, ते पण चांगलं, तो स्वतःच कन्फ्युज होता, मी काय करू. त्याला बघून बाकीचे पण कन्फ्युज, तुला काय करायचंय रे, तुला हे काय काहीतरी एक कर ना, असं मग बाकीचे लोक त्याला सांगतात. मग तसं नाहीये. अशी जी माणसं आहेत मुलांक तीनची, त्यांना ऑलराऊंडर ते असतील, तर ऑलराऊंडर बनण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. तू काहीतरी एक कर बाबा, असं त्याला सांगू नये. काहीतरी एक कर, खरं चांगलं कर. मग पुन्हा लक्षात घ्या की तिथं मग ही माणसं थोडीशी काय होतात की त्यांना थोडस ते हे वाटतं की आपल्याला सगळेजण दाबतायत. ओके. तर तसं करू नये. मुलांक तीनच्या व्यक्ती असतील तर त्यांनी एकापेक्षा जास्त काम केलं पाहिजे. ते मल्टीटास्कर असतात ते, आणि मल्टीटास्किंग चांगलं करू शकतात. आपण असे व्हिडिओ बघतो ना इंस्टाग्रामवर, अरे स्टॉप मल्टीटास्किंग, फोकस ऑन वन थिंग. ते सगळ्यांसाठी नाही आहे. ते तुमच्या भाग्यांक, तुमचं एकूणच जे व्यक्तिमत्व आहे त्याच्यावर डिपेंड करतं की तुमच्यासाठी तो व्हिडिओ योग्य आहे का नाही. जसं की मल्टीटास्किंग बंद करा असं सांगणारे व्हिडिओज असतात, ते कुणासाठी तरी योग्य आहे. गुरुवाल्यांसाठी ते चांगला नाही, वाईट व्हिडिओ आहे तो, चुकीचं मार्गदर्शन झालं त्यांच्यासाठी. त्यामुळं सगळ्यांना एकाच वेळेस गाईड करतील असे असं काय नसतं. एखाद्या रीलमध्ये काय दिलंय ना, ते बऱ्याच वेळा समाजातल्या 10% 15% लोकांना लागू असतं, पण त्या रीलला 90% लोक सिरियसली घ्यायला लागलेत, मग काय व्हायचं त्यांचा विचार, असं आहे. सो त्यामुळं लक्षात घ्या की जे सोशल मीडियावर जे कंटेंट आहे ते जेनेरिक आहे. ते तुमच्यासाठी त्या त्या क्रिएटरने काय तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून ते बनवलेलं नाहीये, असंच आहे ते. तर त्यामुळं ते त्यातलं जेवढं घ्यायचं तेवढंच घ्यायचं. एनिवेज, तर मग हे त्यामुळे मग ऑलराऊंडर असतात, बिझनेससाठी चांगला नंबर आहे, आणि जर त्यांनी जॉब जरी केला तरी त्याच्यात ग्रो होत राहतात. आणि याचा मग अजून कोणती चांगली साईड आहे की हा गुरु आहे. गुरु आहे, पण तुम्ही सांगा सूर्यमालेत लीडर कोण आहे, तर सूर्य आहे. तर मग सूर्याच्या पाठोपाठ सगळ्यात जास्त, तसं आता सूर्याच्या भोवती तर 9-10 ग्रह फिरतायत. ओके. आणि ह्या गुरु भोवती तर 16 फिरतायत. मग तसं मला मग गुरु म्हणू शकतो की मीच मोठा लीडर आहे, भले तो सूर्याभोवती फिरत असेल आणि तो म्हणतो की मला एवढे फॉलोअर आहेत सूर्यापेक्षा जास्त. तर मग काय होतं की गुरुवाल्यांची इच्छा असते लिडरशिप करण्याची, पण त्यांना लिडरशिप करायला मिळेलच असं नाही. म्हणजे सूर्य यांचा मुलांक 1 आहे, त्यांना लिडरशिपची इच्छा असते, लिडरशिपच्या क्वालिटीज पण त्यांच्यात असतात, 80% लोकांमध्ये असतात, सुप्त रूपात का होईना असतात. ओके. आणि त्यांना लिडरशिपची संधी पण मिळते मुलांक 1 वाल्यांना. पण मुलांक 3 वाल्यांना तितकी संधी मिळत नाही लिडरशिप करण्याची. कधी मिळते कधी नाही. त्यामुळं मुलांक 3 वाल्यांनी जास्त तयार राहायला पाहिजे. मौके के इंतजार में, समजते ना, तयार राहायला पाहिजे आधीपासूनच, तर त्यांना त्या संधीचा फायदा घेता येतो. म्हणजे लिडरशिपची क्वालिटी आहे, पण चान्सेस कमी येत असल्यामुळे ते फ्रस्ट्रेट होऊ शकतात. ओके. असं. तर ही गोष्ट झाली. परत आता मग मुलांची सगळ्यात मोठी चांगली बाजू कोणती की तो प्रोटेक्शन देतो, संरक्षण कवच देतो. जे 3-12-21-30चा जन्म असेल तर बरीच माणसं अशी जी आहेत जी अगदी मृत्यूच्या ताळेतून बाहेर येतात, असं होतं. तर त्याचं कारण तुम्हाला सांगितलेलं की गुरुकडे इतकं हे आहे, गुरुत्वाकर्षण बल आहे, किंवा सूर्य खूप लांब आहे आपल्यापासून. हे बघा, थोडक्यात सूर्य त्या कोपऱ्यात आहे आणि बाकीचे ग्रह इथं आहेत. मग सूर्य आपल्याला लांब आहे गुरुपेक्षा खूप जास्त.
मग त्यामुळे आपल्याला कोण वाचू शकतो, कुणाची ग्रॅव्हिटी वाचू शकते? सूर्याची ग्रॅव्हिटी जास्त आहे गुरुपेक्षा. पण ह्या घोळक्यामध्ये ग्रहांच्या सगळ्यात जास्त ग्रॅव्हिटी आहे गुरुग्रहाची. त्यामुळं ग्रहांच्या दिशेनं काय आलं, पृथ्वीच्या, व्हीनसच्या किंवा अजून कुठल्या मंगळाच्या, एकूणच तर त्याला कोण खेचून घेतो? गुरुग्रह, ज्युपिटर. असं आहे. मग थोडक्यात काय की हे जे सगळे ग्रह आहेत त्यांचा संरक्षक कोण आहे? गुरु. भले स्वतःकडे ओढून घेतो. मग त्या अर्थानं पण आपण त्याला गुरु म्हटलंय, कारण का जे गुरु असतात, जसं की आध्यात्मिक क्षेत्रातले गुरु, जसं मी शिक्षक पण आहे आणि मी आध्यात्मिक गुरु पण आहे. तर शिक्षक पण मग माझं काम काय, शिकवणं बाबा आणि त्याला समजलं का नाही बघणं, बाकी संपलं त्याचं त्याचं तो घरी तो बघेल. परंतु आध्यात्मिक गुरु म्हणून माझं काय काम आहे की पूर्ण ते साधकाच्या आयुष्याच म्हणतात ना की त्या तो व्यवस्थित चाललाय की नाही, तो त्याचा जे आपण म्हणू काळजी घेणं, त्याचं जे क्षेम कुशल आहे ते बघणं. आणि आपण म्हणतो पण ना की की गुरु भले कोणी असोत, जे रामकृष्ण परमहंस असोत, नाहीतर आताचे आपले स्वामी समर्थ असोत, नाहीतर साईबाबा असोत, नाहीतर जीवित गुरु असोत, ओके, सध्याच्या काळाचे, तर त्यांचं काम आहे की भक्ताच्या वरचं जे संकट आहे ते आपल्याकडे घेणं, भले मग आणि त्याची सुटका करणं, अशा पद्धतीने. मग त्या अर्थानं पण तो गुरु आहे की तो संकट आपल्यावर घेतो. आणि म्हणजे आपल्यावर घेतो म्हणजे तो काय तो संकट आपल्यावर घेऊन तो स्वतःचं नुकसान करतो असं नाही, तो समर्थ आहे हे सगळं डील करायला, त्याला काय फरक पडत नाही या गोष्टी, असं आहे. सो त्या अर्थानं पण तो गुरु आहे, प्रोटेक्शन आहे. आणि म्हणून 3-12-21-30 बऱ्याच वेळा ते म्हणतात ना, जीवावर आलं पण बोटावर निभावलं ना, तशा प्रकारचे अनुभव त्यांना येतात. आणि एखाद्या मोठ्या आजारातून वाचण्याची शक्यता त्यांची इतरांपेक्षा जास्त असते. कोरोनामधून तुम्हाला सांगितलं असेल की बरेच जे वाचले, मरता मरता जे वाचले, त्यातल्या बऱ्याच जणांची जन्मतारीख 3-12-21 किंवा 30 होती, किंवा भाग्यांक 3 होता, असं आहे. मग ही गोष्ट त्यांना फार खास बनवते. हे झालं कुठेतरी आधीचं पुण्यकर्म असतं, ज्यामुळे त्यांना ह्या जन्मामध्ये अशा पद्धतीचं संरक्षक प्रवेश मिळालेला असतं. अजून काय, मग हे झाले सगळे त्याची पॉझिटिव्ह साईड. तर काय, आणि मग ऑफकोर्स मग असा माणूस कसा असणार की मग आता बघा, जे सगळं वजनदार गोष्ट आहे ना ती आपोआप काय होते की शिस्तबद्ध होते, आणि पुन्हा बरोबर तो ट्रॅक फॉलो करणार, किंवा शक्यतो नियमानं धरून चालणार, म्हणजे एथिक्स चांगले, हे सगळं होतं की आदर्शवादी होऊ शकतात. पण असं समजू नका की प्रत्येक मुलांकीनवाला आदर्शवादी बनेल, असं काही नाही. एखादा मुलांकीनवाला तुम्हाला टोपी घालून पण जाऊ शकतो ना. त्यामुळे असं कुणाला एकदमच असं जनरलाइज करायचं नाही, किंवा जरी केलं तरी आपल्याला लक्षात ठेवायचं, किंवा त्या त्या माणसाला पर्सनल लेवललाच आपण काय करू शकतो, त्याचं मूल्यमापन करू शकतो, असं. तेव्हा गाफील राहू नका, हे म्हणायचं. कारण काही मुलांकीनवाले असेही असू शकतात, आता तुम्हाला त्याची निगेटिव्ह साईड. मग मुलांकींचं बऱ्याच वेळा कसं असतं, आता ही निगेटिव्ह साईड कोण बोलत नाही, कारण लोकांना वाटतं अरे म्हणजे सोशल मीडियावर खूप निगेटिव्हिटी येते, पण मी बोलतो कारण जे योग्य मार्गदर्शन त्यांना होणं गरजेचं आहे. प्रत्येक ग्रहाची निगेटिव्ह साईड आहे, मुलांकींची पण आहे. आणि लगेच तुमच्यापैकी कोण मुलांकीन असेल तर लगेच पर्सनली घेण्याची गरज नाहीये. कारण परत परत तुम्हाला सांगतोय की साधारण समाजातले 9 ते 10% लोक एकेका मुलांकाचे असतात. तुम्हाला सांगितलं की जगाची लोकसंख्या 800 कोटी प्लस आहे, 850 कोटीच्या आसपास चालली आहे. तर साधारण 100 कोटी लोक मुलांकीनचे असतील. मग मी म्हटलं की मुलांकीनच्या मध्ये हा निगेटिव्ह गोष्ट असते, तर लगेच काही लोक कमेंट सेक्शन मध्ये येतात, आम्हाला असं म्हटलं, अरे तू एकटंच आहेस का ना, एवढे करोडो लोक आहेत त्या मुलांचे, असं आहे. मग हे ट्रेट आहे. आणि ऑफकोर्स स्वतःची चांगली गोष्ट लोक लगेच सांगतात ना, वाढवून सांगतात. स्वतःमध्ये त्यांनी काय काय कांड केले ते थोडं सांगतात ना. हा पण प्रॉब्लेम आहे ना, ह्या गोष्टी कशा राहतात, दबल्या दबल्या राहतात, असं. मग त्यामुळं असं थोडंच आहे की माणूस म्हणून त्यांच्यामध्ये वाईट गुण नाही असतं. मग आता इथं वाईट गुणाच्या बाबतीत जर बघितलं तर ते कसे थोडे बॉसी बनू शकतात, ओके, कंट्रोलिंग, की सगळं त्यांना कंट्रोल करायचं आहे. बघा, ग्रॅव्हिटी जास्त आहे तर मग प्रोटेक्ट केलं, ही गोष्ट झाली. पण त्याची निगेटिव्ह साईड काय आहे की सगळंच कंट्रोल करायला लागलं त्याच्या लाईफ, असं आहे. मग चांगला गुरु काय आहे, संकट आपण वाचवतो. पण वाईट गुरु काय करणार, सगळं मी सांगेल तेच करायचं, दुसरं काय त्याला काय स्वतःच काही करून देत नाही. मग असं पण होऊ शकतं ना, ही निगेटिव्ह साईड झाली मग त्या आध्यात्मिक गुरुची किंवा तशा व्यक्तींची. सो ते झालं. किंवा त्यांचं थोडंसं ट्रान्झॅक्शनल नेचर असू शकतं. ट्रान्झॅक्शनल म्हणजे कसं, हे लोक वरून बोलणार नाही,
ओके, काही मुलांकींची लोक की हा ठीक आहे, मी अमुक अमुक तुमचं काम करून देतो, पण त्यांना त्याच्यामुळे काय म्हणजे ऍज अ फेवर करून देतो असं म्हणायचं असते त्यांना, परंतु काहीतरी पैशाची अपेक्षा असते किंवा अजून कुठली ना कुठली त्यांना त्याच्यामध्ये अपेक्षा असते की मी हे करणार तर त्याच्याबद्दल मला हे मिळेल. ट्रान्झॅक्शन. ओके. जसं आपण म्हणतो ना, एखादं पैशाची देवाणघेवाण जशी असते की तू मला हे दे, त्याबद्दल मी तुला एवढे पैसे देईन. शक्यतो ट्रान्झॅक्शनल नेचर त्यांचं असू शकतं. मग त्यांनी जरी समजा तुम्हाला त्याचा काही मोबदला मागितला नाही तरी त्यांना अपेक्षित असतो भरपूर. कारण ज्याच्याकडे ग्रॅव्हिटी जास्त आहे तो खेचून तर घेणार ना, असं म्हणतोय मी. त्याला अपेक्षित असणार काय असं, मला त्यांनी बोलले नाहीत तर. मग ही एक गोष्ट असू शकते. आणि ऑफकोर्स, आणि आता मी जे सांगतोय तो थोडासा फारकच एक डार्क अशी क्वालिटी आहे. मग असं नाही की बाकीच्या मुलांकांमध्ये ती नसेल, बाकीच्या मुलांकांमध्ये पण असणार आहे, पण म्हणजे सगळ्याच असणार आहे थोड्या बहुत जास्त प्रमाणात. परंतु मुलांकींमध्ये ही माझ्या पाण्यात जास्त आहे, किंवा इतर पण न्यूमरॉलॉजीची मी कधी चर्चा केली तर त्यांचं पण म्हणणं तसं पडलं. पण ऑफकोर्स सोशल मीडियावरती बोलत नाही निगेटिव्ह असल्यामुळे. जसं की समजा जर एखादं काम आहे आणि त्याच्या बदल्यात त्यांना म्हणजे असं होऊ शकतं की त्या मुलांकींचा कोण समजा अतिशय म्हणजे तरुण वयातला कोण व्यक्ती असेल किंवा असेल, तर मी हे तुझं काम करून देतो त्या बदल्यात सेक्शुअल फेवर पाहिजे, असं होऊ शकतं. ओके, अपोजिट जेंडरची जी व्यक्ती आहे त्याच्याकडनं असं. सो मग आता पुन्हा इथं विचार करा, मग आपण जर तेच फक्त देव, गुरु, बृहस्पती असं म्हणायला लागलो तर हे कसं रिलेट होणार बरं? असं आहे ना. आणि आपण त्यांना फक्त कुठे आदर्शाचे पुतळे म्हणायला लागलो तर मग आपण फसू शकतो ना, हे तुम्हाला म्हणतोय. मग याच्यात काय की मुलांकींमध्ये आदर्शवादी माणसं असतात का? आदर्शवादी माणसं पण तुम्हाला मिळतील, बरीच मिळतील. इतर मुलांच्या मनानं आदर्शवादी माणसं तुम्हाला मिळतील. आणि दुसऱ्या टोकाचं पण मिळू शकतं की काय, की एक हात दो एक हात दो, असं आहे. सहजासहजी ते म्हणतील की हा तुझ्यासाठी हे करतो, पण त्यांना त्या बदल्यात काय मिळणार नाही असं लक्षात आलं तर ते करणार नाही असं. सो ह्या गोष्टी म्हणजे कुठेतरी बोलणं गरजेचं आहे. ओके, असं. किंवा कोणतरी म्हणणार की हा ठीक आहे, मी तर अब्रॉड मध्ये शिकतोय. ओके. मग मग 10, 12, 20 लोकांना ऍडमिशन पाहिजे त्या देशामध्ये. मग त्यातला शक्यतो मग तो काय करणार, जे फिमेल कॅन्डिडेट आहेत त्यांनाच जास्त प्रेफरन्स देणार. का म्हणजे तो असं वरती तर दाखवणार की नाही नाही आम्ही जास्त करून म्हणजे विमेन एम्पॉवरमेंट करतो, पण ऍक्च्युली तो करेल पण त्यांचं काम. पण पुन्हा ते सगळं करता करता मग पुढे अशी अपेक्षा असू शकते किंवा तशा पद्धतीने मॅन्युप्युलेट करणं की सो दॅट त्यांनी त्याला काहीतरी फेवर करावं. आणि पुन्हा मग यातनं निसटून पण जायचं. मग गुरुची ही पण गोष्ट आहे ना की समजा त्यांनी एखादं काय कांड केलं, एखादी काहीतरी चुकीची गोष्ट केली तरी त्यातून पण ते सुटू शकतात. बाकीचे लोक अडकू शकतात पण हे निसटतात, असं आहे. तर त्यामुळे पण ते एवढे निदर्शनाला येत नाही, लक्षात घ्या, असं आहे. सो ही झाली एक निगेटिव्ह साईड. परंतु जर ओव्हरऑल तुम्ही बघाल तर हे शक्यतो एथिकल लोक असण्याची शक्यता जास्त. ह्या मुलांचे लोक एथिकल असण्याची शक्यता जास्त आहे अनएथिकल पेक्षा. आता मी अनएथिकल वाले मुलांतील, ओके, असं. किंवा मग ते डिसिप्लिन असणार आणि त्यांना थोडस म्हणजे उत्साही पण असतात, ते उत्साही असतात. आणि मी स्पेशल टॅलेंट बघितले मुलांच्या लोकांमध्ये खूप जास्त प्रमाणात, की गाण्याचं टॅलेंट असतं त्याच्याकडे खूप जास्त वेळ इतर मुलांच्या तुलनेत. जसं आता 7 पण आहे, 7 वाल्यांच्याकडे पण बऱ्याच किंवा 2 वाल्यांच्याकडे पण सिंगिंग टॅलेंट आहे, पण पर्टिक्युलरली सिंगिंग टॅलेंटच जास्त आहे उठून दिसणार. ते मी मुलांच्या बाबतीत बघतो, असे तर ते असू शकतं त्याच्यात. ओके. सो ह्या गोष्टी आहेत. आणि एकूणच हा लकी नंबर मानला जातो, कारण तेच ना की गुरुचं प्रोटेक्शन आहे. पुन्हा गुरुबळ, जे आपण ज्योतिषशास्त्रात हा शब्द वापरतो गुरुबळ. मग ज्याचा मुलांक 3 आहे त्याला गुरुबळ मिळतं, म्हणजे त्याची कामं पटपट होतात, असं आहे. सो त्यामुळं कामं पटपट होण्याच्या दृष्टीनं गुरु चांगला आहे. गुरुचा लोकसंग्रह जास्त असतो. लोकसंग्रह जास्त तर याचा अर्थ तो माणूस बिझनेस खूप चांगला करू शकतो, कारण बिझनेस इज ऑल अबाउट कॉन्टॅक्ट. ओके. आणि भारतासारख्या देशात तर कॉन्टॅक्ट म्हणजे तुम्ही कुठं कुठं तुमची पोहोच आहे ते जास्त मॅटर करतो तुमच्या स्वतःच्या टॅलेंटपेक्षा. ही रियालिटी आहे. ओके. मग मग त्या त्या दृष्टीने पण चांगला. राजकारण करायचं असेल तरी पण चांगला मुलांक आहे. लिडरशिप करायची असेल तरी पण चांगला मुलांक आहे. राईट. त्यामुळं मुलांक 3 साठी म्हणजे खूप सारी क्षेत्र करिअरच्या दृष्टीने खुली आहे. ओके. एकदम लकी त्या दृष्टीने मुलांक आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर आता आपण मग त्याच्याविषयी क्विकली बघूया की कोणते कोणते त्यांच्यासाठी करिअर चॉईसेस चांगले आहेत आणि पुढे जाऊया.
ऑफकोर्स लकी तारका 3, 12, 21, 30 आहेतच. इतरही आहेत, पण ते आपण पुढे बघू जेव्हा कम्पॅटिबिलिटी आपण शिकतो ना इतर ग्रहांसोबत तेव्हा. पण त्यांच्या स्वतःच्या तारखा त्यांना अतिशय म्हणजे सगळ्यात जास्त लकी त्यांच्या स्वतःच्या तारखा आहेत. नंतर अनुकूल व्यवसायात तर ऑफकोर्स शिक्षण. ओके. गुरु म्हणजे काय, इतकं सारं त्यांना ऑलरेडी काय त्याचं मास इतकं जास्त म्हणजे इतकं त्यांना ग्रहण केलेलं आहे ऑलरेडी. किंवा त्याच्याकडे ग्रॅव्हिटी आहे म्हणजेच काय, त्याच्याकडे क्युरिओसिटी आहे, ज्याच्याकडे कुतूहल आहे तो खूप शिकू शकतो, शिकवू शकतो. ऑलराईट. मग शिक्षण क्षेत्रासाठी अतिशय चांगला नंबर आहे कोणता, मुलांची. मग शिक्षण क्षेत्रात नोकरी करायची असेल तरी चांगला, शिक्षण क्षेत्रामध्ये बिझनेस करायचा असेल तरी पण चांगला. न्यायव्यवस्थेसाठी पण ठीक आहे, करू शकता, कारण त्याच्याकडे एथिक्स चांगले असतात बऱ्याच वेळा, अशा लोकांकडे जाऊ शकता. जिथं जिथं अॅक्युमुलेशन आहे, खूप साऱ्या गोष्टीचा संग्रह करणे, लोकांचा संग्रह करणारे क्षेत्र त्याच्यासाठी चांगले, सोन्याचा संग्रह करणारे चांगले, जमिनीचा संग्रह, जमीन घेत सुटलाय ते चांगलं. म्हणजे कोणत्याही प्रकारचं जे म्हणतात ना संग्रह करणे. ओके. गोल्ड, लँड, मनी, पीपल यांच्यासाठी हा चांगला ग्रह मानतो. मोटिवेशन स्पीकर बनू शकतो. येस, सांगितलं उत्साही माणसं असतात धार्मिक कार्यासाठी. पण तेच नाही, फक्त धार्मिकच असं नाही, ही माणसं सगळं काय करू शकतात. एखाद्या काही मुलांकीनवाल्यांची थोडी धार्मिक टेंडन्सी असते, पूजापाठवाले असतात तर त्यांनी पूजापाठ करा. काही काही मुलांकीनवाले असतात की ते कुणाकडून पण आपलं काम काढून घेऊ शकतात, अशा लोकांनी बिझनेस करा असं आहे. ते अतिशय चाणाक्ष माणसं असतात काही काही असे, मग त्यांनी बिझनेस केला. पुन्हा सल्लागार, अतिशय चांगले ऍडवायझर असतात हे मुलांती. मग त्यांनी म्हणजे सल्ला ते देतात, पण त्यांचा सल्ला मागायला भरपूर लोक येतात सुद्धा, आणि त्यांना फॉलोअर्स पण इझिली मिळतात. असं सोशल मीडियावर गेले तरी मोठ्या संख्येने मिळतात. ते सोशल मीडिया वगैरे याच्याशी त्यांचा काही संबंध नसला तरी समजा ते त्यांच्या वर्गात शिकतायत तर त्यांना त्यांचे भरपूर मित्र त्यांना फॉलो करतात, म्हणजे काय म्हणतात ना त्यांच्या भोवती गोळा होतात, असं आहे. किंवा एखाद्या गल्लीत समजा एखादी वाली स्त्री असेल तर तिला बाकीच्या बायका भरपूर मानतात, तिच्या भोवती गोळा होतात, ह्या गोष्टी असतात, किंवा तिच्याच घरी जमतात सगळेजण. सो हे म्हणजे थोडक्यात काय की हे जे लोक गोळा करण्याचं काम छोट्या लेवलपासून ते मोठ्या लेवलपर्यंत कुठे ना कुठे ते करत असतात. मग त्याच्यात काय बाकी मग रेमेडीज आता ठीक आहे, गुरुवारी उपवास करा, किंवा ठीक आहे म्हणजे पिवळ्या ज्या वस्तू आहेत पिवळ्या रंगाच्या त्या दान करा, ते एक असू शकतं. गुरूंचा आदर करा, मग तेच ना की तुमचा गुरूंचा तुम्ही जेवढा आदर कराल, फक्त त्यासाठी योग्य गुरु पहिल्यांदा शोधणं गरजेचं आहे बरं का. कारण समजा तुम्ही चुकीचा गुरु शोधला, त्याचा जेवढा आदर कराल तेवढा तुम्ही खड्ड्यात झाले, हे पण आहे. ओके. सो योग्य गुरु पहिल्यांदा मिळणं गरजेचं आहे. आणि कपाळावर हळद म्हणजे तेच की आता ज्युपिटर दिसतो कसा की पिवळ्या रंगाचा दिसतो पृथ्वीवरून बघताना, त्यामुळे पिवळा रंग हा ज्युपिटरसाठी लकी मानला गेला. आणि तुम्ही हे पण बघा की तो खरंच लकी आहे, कारण इव्हन स्पोर्ट्स फील्डमध्ये बघा की ज्या 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 टीमच्या जर्सीज शक्यतो येलो कलरच्या असतात, मग येलो कलर सूर्याशी पण संबंधित आहे आणि गुरुशी संबंधित आहे, तर येलो जर्सीवाल्या टीम्स खूप जास्त प्रमाणात जिंकतात, असा अनुभव आहे. क्रिकेटच नाही, क्रिकेट असो, फुटबॉल असो, ओव्हरऑल तुम्ही बघा तर येलो इज व्हेरी व्हेरी लकी. ठीक आहे. किंवा आयपीएल असो किंवा काही असो, पण म्हणून ते आयपीएल वाले पण ते कुठल्या ना कुठल्या पद्धतीने स्वतःच्या त्या जर्सी मध्ये येलो कलर तो ऍड करण्याचा प्रयत्न करतो, असं. ठीक आहे. चालेल, हे झालं ज्युपिटर विषयी. ओके. कुठे गेला ज्युपिटर, खूपच मोठा आहे ज्युपिटर, बघू शकता तुम्ही. ओके. ज्युपिटर आहे. आता आपण बघूया राहू. राहूचे गुणधर्म काय, राईट? कोण सांगेल आता राहू आता याच्यामध्ये राहू म्हणजे कोणता प्लॅनेट आहे तुम्हाला माहिती आहे का सूर्यमालेतला? येस, एनीबडी हॅज एन आयडिया? सांगा बघूया, राहू कोणता प्लॅनेट आहे राहू नावाचा? प्रशांत सर माहिती आहे तुम्हाला, किंवा आणि कुणाला माहिती आहे का? अनिता मॅम? येस? नाही? बरं ठीक आहे, त्याच्याविषयी बोलतो मी. तर एक वेगळा विचार असतो, नियम मोडणारे असतात, हे सगळं आहे. आणि थोडासा म्हणजे सिक्रेट स्वभाव असतो, एक रहस्यमय स्वभाव. अनप्रिडिक्टेबल आहेत, मेहनती आहेत, हट्टी, अचानक बदल होतो, बदल स्वीकारतात, अचानक आयुष्यामध्ये बदल होतात, नवीन प्रयोग करतात, समाज सुधारण्याची इच्छा असते, स्वतंत्र विचारसरणी असते, रिस्क घेतात, मल्टीटास्किंग करतात, जुगाड करतात, प्रॅक्टिकल अप्रोच असतो, धाडसी गटसी असतात. ओके. आणि परिस्थिती जुळवून घेतात घेतात म्हणजे घ्यावंच लागतं त्यांना, काय करणार, असं पण आहे.
ठीक आहे, पण ती पण क्षमता त्यांच्याकडे असते. ओके. तर मग हे राहूचा स्वभाव असा का, ते सांगू शकता तुम्ही मला? येस, कोण सांगेल? सांगा बघूया. आणि राहू राहू मध्ये हे सगळे गुण कुठून आले, किंवा राहू स्ट्रगलिंग आहे तर का स्ट्रगलिंग आहे, हे तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणजे कुठल्या सायन्सच्या दृष्टिकोनातून राहू का स्ट्रगलिंग आहे. स्क्रीन ब्रॉडकास्टिंग थांबवतो, परत आपल्याकडे येऊया. सांगा आता, आपण पुन्हा फेस टू फेस बोलूया. विद्या मॅम काय ब्रेन म्हणतात, विद्या मॅम म्हणतात की ब्रेन म्हणजे राहू असं म्हणतात. मग मग जो ब्रेन म्हणजे जसं थोडक्यात ज्याच्याकडे खूप चांगला ब्रेन आहे त्या माणसाला का स्ट्रगल करायला पाहिजे, म्हणजे का स्ट्रगल त्याच्या आयुष्यात आला पाहिजे? खरं तर उलट त्याचं खूप चांगलं चाललं पाहिजे. पण तसं नाही ना, तेच आपण म्हणतो ना की बुद्धीचा अतिरेक पण चांगला नसतो, त्यातून स्ट्रगल येतो. एनिवेज, राहूचं आता कोण सांगू शकतं? अजून कोण कोण आहेत आपले मेंबर्स? ओके, प्रशांत सर आहेत, अनिता आहेत, गणेश सर, रिअलमी. रिअलमी तुम्ही सांगा, बोलू शकता तुम्ही. रिअलमी, पडद्याच्या आडून. संगीता मॅडम आहेत, विद्या मॅडम आहेत, विवेक. स्नेहल कुठे गायब झाली वाटतं? हा, सांगा. मग आता सांगण्याचं तात्पर्य काय, आता मी जे आता म्हणतोय की राहू कसा झालाय, तर त्या स्टोरीमध्ये आहे फक्त की म्हणजे जी समुद्र मंथनाची स्टोरी आहे, ऑलराईट. तर समुद्र मंथन स्टोरीमध्ये लॉंग स्टोरी शॉर्ट असं आहे की ते समुद्र मंथन केलं देव आणि दानवांनी मिळून, आणि त्यातून रत्न बाहेर येत होती एक एक करून. त्याच्याविषयी एक वेगळंच लेक्चर मी ऍक्च्युली ऍडव्हान्स कोर्समध्ये घेत असतो की पूर्ण ती कथा काय आहे, कारण अतिशय सुरस कथा आहे आणि खूप साऱ्या इन्साइट्सनी, खूप साऱ्या विजडमनी भरलेली कथा आहे. आणि ज्योतिषांच्या खूप कामाची आहे, न्यूमरोलॉजीच्या प्रचंड कामाची ती कथा आहे. पण ती व्यवस्थित शिकणं गरजेचं आहे. दरवेळेस आपण त्या गोष्टी फक्त तुकडे तुकडे ऐकतो, जसं मी आता सांगतोय की मग त्यामुळे अगदी स्टार्ट टू एंड ते व्यवस्थित ऐकणं गरजेचं असतं. पण आता फक्त गरजेपुरतं सांगतो की ते समुद्र मंथन झालं आणि त्यातून मग ते रत्न यायला लागली, आणि मग मग शेवटी त्यांना अमृत मिळालं. मग अमृत मिळाल्यामुळे काय होणार होतं की म्हणजे ते अमर होणार होते, बरोबर. आणि देव आणि दानवांमध्ये युद्ध चालायचं, तर मग एखाद्या त्या टीमला जर समजा अमृत मिळालं तर मग त्यांना हरवताच येणार नव्हतं. त्यामुळं त्याच्यावर सगळ्यांचा डोळा होता की रे, त्याला अमृत मिळायला पाहिजे असं. मग ते अमृत देवांना मिळालं, आणि विष्णू त्यांनी हे एन्श्युअर केलं की ते दानवांपर्यंत पोहोचू नये. परंतु त्यात एक स्वरभानू नावाचा राक्षस होता, तो अतिशय तल्लख बुद्धीचा होता. त्याला लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे, आणि तो तिथपर्यंत पोहोचला त्याच्या पद्धतीनं, आणि त्यानं ते अमृत प्यायला, असं आहे. म्हणजे नजर चुकली. आणि ते कळता क्षणी मग काय केलं, म्हणजे जेव्हा विष्णूच्या निदर्शनाला आणले गेले, तर लगेच त्यांनी त्याचा शिरच्छेद केला, असं आहे सुदर्शन चक्र, अशी ती कथा आहे. आणि मग पण त्यानं ते पिलं होतं तोपर्यंत, तर तो अमर झाला. फक्त काय की त्याच्या शरीराचे दोन हिस्से झाले. एक म्हणजे आता ते स्वरभानू, ते त्याचं नाव. परंतु मग जे काय म्हणतो जे फक्त त्याचं मुंडकं आहे किंवा शिर आहे, त्याचं त्याला राहू म्हणतो आपण. आणि उरलेला पार्ट जो धड आहे, त्याला आपण म्हणतो केतू. केतूचा अर्थ थोडासा टेल किंवा शेपूट असा अर्थ असतो, की किंवा किंवा धड असा अर्थ असतो. ओके. आणि राहूचा अर्थ काय? असा मोठा हुंकार, असा मोठा मोठा आवाज असा, असा. Okay. एक मोठा, एक गुंज असणारा, एक म्हणजे ना असा गरजणारा आवाज. ओके. त्याला आपण राहू असं, दणदणी देईल. मग तसे ते त्याचे अर्थ आहेत अक्षरशः. पण हे प्रतीक आहे बरं का. प्रतीक आहे म्हणजे काय, ते दोघं अमर आहेत. अमर आहेत म्हणजे
खरंच आहे की जोपर्यंत ही सृष्टी आहे, सृष्टी म्हणजे जीव आहे आणि मानव आहे, तोपर्यंत त्याचं डोकं वापरणं. भले माणसाच्या पिढ्या एक जाईल, दुसरी जाईल, तिसरी जाईल, शेकडो पिढ्या येतील आणि जात राहतील. परंतु एकतर बुद्धीचं एक जो हे आहे, एक जो फोर्स आहे ह्युमन लाईफ मध्ये, तो आहे ब्रेन फोर्स. आणि दुसरा आहे हार्ट फोर्स. आपल्या एक हृदयाची शक्ती आहे आणि एक मेंदूची शक्ती. आणि ह्या दोघांच्या मध्ये म्हणू शकतो आपण की एकत्र असले तर खूप छान. नाहीतर मग ते दोघे एकमेकांना तुटून असतात. हृदयाचं म्हणजे ह्या डोक्याला मंजूर नाही, डोक्याचं हृदयाला मंजूर नाही, असं होतं. पण त्या अर्थानं ते आहेत की तुटलेले आहेत. पण तसे जुडलेले असतील तर त्याच्यासारखं भारी काय नाही. म्हणजे याचा अर्थ काय, दे आर इन अलाइनमेंट विथ इच अदर, असं दोघे एकत्र असतील. मग त्यांनी ते सांगितलं की बाबा नो, तुमचं हे डोकं एका दिशेला आहे, तुमचं हृदय वेगळ्या दिशेला आहे, त्या दोघांना जरा जुळून घ्या, असं सांगायचं. पण हे जे होते, आता बघा, मग मग राहू म्हणजे मग काय सांगितले फक्त हेड. हेड मग कसं आता आणि की मग त्याच्यात फक्त मेंदू असा नाही की मेंदू हे एक विषय झाला की आहे, परंतु थोडक्यात शिरामध्ये काय असतं तर शिर जे आहे त्याच्यामध्ये सगळे ज्ञानेंद्रिय. म्हणजे थोडक्यात काय की असा व्यक्ती ज्याचा जास्त जोर कशावर आहे, ते ज्ञानेंद्रियांशी जोडलेलं जे जग आहे, म्हणजेच काय, भौतिक जग, भौतिक सुख, ओके, भौतिक अचिव्हमेंट्स, भौतिक महत्वाकांक्षा आणि भौतिक पद्धतीचे गोल, आध्यात्मिक गोल नाही, त्याच्यावर त्याचा जोर आहे. किंवा एक असं शीर झालंय तर की त्याला काय खाली धडच नाहीये. म्हणजे काय, तो नुसता खाऊ शकतो, त्याला आता हे बघा, आता ज्याच्याकडे तोंड आहे तो काय करणार, खाणार आणि बोलणार, ओके. पण त्या बिचाऱ्याकडं धडच नाहीये, म्हणजे पचवण्याची जबाबदारीच नाही, मग हा खातच सुटणार नुसता, कारण त्याला किती पण खाल्लं तर चालणार आहे. मग त्यामुळं राहू म्हणजे म्हणू शकतो आपण कधीही न संपणारी भूक, म्हणजे राहू आहे. अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. मग आजच्या काळामध्ये म्हणजे त्याचं प्रतीक कोण आहे, टेक्नॉलॉजी. कारण टेक्नॉलॉजी म्हणजे कसं की सगळी ब्रेन ओरिएंटेड आहे किंवा आपल्या सेन्स ऑर्गन्स ओरिएंटेड आहे. मग आयटी फील्ड असो, एआय असो आजचा, किंवा कुठल्याही प्रकारचं प्रगत तंत्रज्ञान असो, ते सगळं राहू आहे. आणि बघा आता एआय ला तुम्ही किती पण फीड केलं नवीन होतं, तो म्हणतो अजून पाहिजे. करोडो करोडो लोकांचा डेटा दिला तर तो म्हणतो मला अजून पाहिजे, असं आहे. मग राहू तसा असो. आणि मग तो मग त्यामुळे काय झालं की मग कधी न संपणारी भूक, मग तो माणूस कसा काय तृप्त होणार बरं. मग त्यामुळे त्याला स्ट्रगल आहे त्या, तो खात सुटलाय नुसतं. आणि दुसरं काय की त्याला तोंड आहे तर नुसतं तोंडच वाजवत सुटलाय तो. म्हणजे काय की फटकळ झालाय तो. आपल्याला काय म्हणायचं की राहुलला आपण तसं काय उपमा दिले की त्या माणसाचं तोंडच जास्त दिसतं. तोंड जास्त दिसतं म्हणजे काहीतरी बोलतो तो, आणि त्यामुळे त्याचं तोंड दिसतं. मग म्हणून त्याला आपण राहू म्हटलेलं आहे. काय असं नाही की फक्त त्याला तोंडच आहे आणि बाकीचं त्याला धड नाहीये, असं काही नाहीये. पण थोडक्यात काय, त्याचं जे शिर आहे त्याचा प्रभाव त्याच्या आयुष्यावर जास्त, असं. मग अशी माणसं फटकळ असतात, स्ट्रेट फॉरवर्ड असतात. आणि जसं त्या कथेमध्ये आहे की तो माणूस काय होता की बाकीचे जे हे आहेत, असुर आहेत, ते आपल्या नादात होते, ते मौज मजा करत होते, त्यांना विष्णूंनी डिस्ट्रॅक्ट केलं. पण हा माणूस, त्याला लक्षात आलं की काय हे डिस्ट्रॅक्शन आहे, ऍक्च्युली मेन थिंग तिकडे काहीतरी असणार आहे. मग तो माणूस हुशार, स्ट्रॅटेजी चांगली त्याची. मग तशा अर्थाचे ते म्हणजे जसा स्वरभानू होता की बुवा चांगला स्ट्रॅटेजी त्याची होती, तो चाणाक्ष होता, कुठं काय चालणार आहे त्याला माहित होतं. मग तशी ही माणसं असतात, म्हणजे त्याच्याकडे विजन असतं. आता जे आहे ना शिर आहे, तर शिराच्या मध्ये मध्ये काय आपल्याला विजन मिळतं, विजनरी माणसं. आणि ऍट द सेम टाइम कसं की तो जे करायला गेला की तो पुन्हा असुरांना सगळ्यांना देणार होता अमृत, पण तो देऊ शकला नाही, तर त्याचा मास्टर प्लॅन फेल झाला. तर असं म्हणतात किंवा असा अनुभव पण आहे की जे ज्यांना राहू असतो ते त्यांच्या आयुष्यात जो त्यांचं मेन जे ध्येय आहे ते त्यांना मिळू शकत नाही. त्याच्यात ते सोडून दुसरं तिसरं काहीतरी त्यांना बघावं लागतं. मास्टर प्लॅन त्यांचा फेल होतो, असं. मग त्या अर्थानं त्यांना स्ट्रगल आहे असं आपण म्हणतो. किंवा तो काय करायला गेला आणि अचानक काय झालं, त्याच्यावर आघात झाला आणि त्याचे दोन तुकडे झाले, मग त्या अर्थानं ऍक्सिडेंट.
मग हे सगळं त्या कथेच्या माध्यमातून सांगितलंय की तू राहू आहेस का, मग तुझ्या बाबतीत असं काहीतरी आचरण करू शकतो बाबा, अशा. ओके. तर मग त्यामुळे त्याला स्ट्रगलचा कारक मानला गेला की त्याच्याकडे सगळं आहे, तो खूप हुशार आहे, तो अमर पण आहे, म्हणजे तो खूप मजबूत आहे माणूस, परंतु त्याला त्रास आहे तो, असं आहे. कारण तो म्हणजे त्याच्यात ओढाता नाही की त्याचं त्याचा मेंदू एक म्हणतोय, त्याचं हृदय वेगळंच म्हणतोय, असं तो आहे, बेचैन आहे. मग आणि जो थोडक्यात काय आपल्या हृदयापासून तुटला मग त्याला काय सुकून मिळणार, असं. मग त्या अर्थानं आपण म्हणतो. आणि मग तो भटकाव, मग तो ते जसं ते ते आपण म्हणतो की ते मुंडकं असं अंतराळात असं फिरत राहिलं, अशी ती गोष्ट आहे. आणि ते फिरत राहिलं तसंच. मग ते भटकत राहील. मग राहू भटकाव देतो. मग जशी राहूची महादशा चालली असेल, मी अशा माणसाला भेटलोय, तो स्वतः म्हणतोय सर माझी राहूची महादशा चालली. मी पण बघितलं, हो चालेल चालेल, कुंडलीमध्ये चालेल. मग माझी राहूची महादशा सर अजून 5 वर्षांनी संपणार आहे, मग त्यानंतर मला चांगलं होईल वगैरे. पण महत्वाचं काय, त्याला माहिती आहे, पण पुन्हा तो माणूस असंच काहीतरी करायचा जे की त्यानं नाही केलं पाहिजे, किंवा ज्याच्यामुळे त्याचं बॅड लक परत येतंय, किंवा काहीतरी आगावपणा करणार, काहीतरी करणार, असं. मग कसं आहे की जो भटकलेला असतोय ना, त्याला बऱ्याच वेळा माहित नसतं की तो भटकलेला आहे. खूप उशिरा लक्षात येतं की भटकलेला आहे. मग प्रॉब्लेम काय आहे की राहू भटकलेला पण असतो, म्हणजे तो माणूस भटकलेला असतो आयुष्यामध्ये. त्याला कोण सांगायला गेलं तर त्याचं तो ऐकत नाही. का? तो म्हणतो माझं मला कळते की तू सांगू नको. लय शान आहे. कुठल्या ज्योतिषाने सांगितलं तुला? कोणी दसरे महाराज सांगितलं लय शान आहे तू, असं सांगणार तू. माझं मला कळतंय. मग थोडक्यात काय की मग भटकावचा मेन फीचरच हे आहे की भटकलेल्या माणसाला माहित नसतं की तो भटकलेला आहे. आणि जेव्हा कळतं तोपर्यंत त्याला खूप उशीर झालेला असतो. असं. तो मान्य पण करायला नसतो की मान्य करायला तयार नसतो की तो म्हणजे हे झालाय, कुठेतरी तो डिस्ट्रॅक्ट झालाय, किंवा कुठेतरी तो मध्यस्थी ठिकाणी चाललाय, चुकीच्या गोष्टी करतोय, मान्य करायला नसतो. मग त्यामुळे स्ट्रगल ना, जो गोष्ट समजा ज्या जो शक्यतो आपल्या चुकींना ऍक्सेप्ट करत नाही, तो माणूस लाईफमध्ये जास्त स्ट्रगल. त्यामुळे पण राहुलला स्ट्रगलचा कारक मानले, कारण तो ऍक्सेप्ट करत नाही. ऍक्सेप्टन्स जेवढा जास्त असेल तेवढा तुमच्या लाईफमधला स्ट्रगल कमी होतो आणि तुमचा लक फॅक्टर वाढतो, असं. सो ह्या अशा पद्धतीनं हे राहुलचं आपण म्हणजे हे करतो की त्याचं जजमेंट असं करतो. आणि मग त्याला मग 4 या अंकानं का दाखवलं गेलेलं आहे, कारण 4 म्हणजे बघा जसं आपण चौक म्हणतो, तर चौक मध्ये कसं असतं की एक रस्ता असा आहे आणि एक असा असा आहे. म्हणजे तिथं कसं आहे की स्नेहल मध्ये आवाज येत नाही. स्नेहल, अगं तुझ्याकडं काहीतरी प्रॉब्लेम असेल, तू पुन्हा लॉग आउट कर, पुन्हा लॉग इन कर मीटिंग मध्ये. बाकी सगळ्यांना आवाज चांगला येतोय ना? अनिता मॅम येतोय आवाज? विद्या मॅम, प्रशांत सर येतोय ना? येस. येस येस. हा, बरोबर. बघ स्नेहल, चांगला कॅनडापर्यंत चाललाय माझा आवाज, तुझ्यापर्यंत का पोहोचत नाहीये? हा, And येस. I'm using, I'm outside actually. I'm हा outside. हा, आउटसाईड मध्ये पण चांगला चालू आहे. सो Hmm. बघ काहीतरी प्रॉब्लेम असेल तुझ्याकडं, असं आहे. आणि आता बघा, There आता is a हिचं set. काय, आता स्नेहल पुन्हा तू रेकॉर्डिंग ऐक. आता हिचं आता उदाहरण बघा स्नेहलचं, की आता मी काहीतरी महत्वाचं सांगतोय. समजा तिला न्यूमरॉलॉजिस्ट म्हणून करिअर करायचं, तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि नेमकं तिच्याकडे एक सोल्युशन आलंय, परंतु ती कनेक्टच होऊ शकत नाही, असं. मग मग असं पण होतं. म्हणजे स्ट्रगल असा पण असतो की जेव्हा तुमचं समजा तुमच्याकडे काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला त्याचं सोल्युशन पाहिजे, पण ते सोल्युशन, प्रॉब्लेम म्हणजे एक लोअर फ्रिक्वेन्सी असते, तिथे तुम्ही स्टकअप असते. सोल्युशन म्हणजे एक हायर फ्रिक्वेन्सी असते, ती तुम्हाला तिथून खेचून घेऊ शकते. परंतु थोडासा तुम्हाला हात तरी असा करायला लागतो, सो दॅट यू कॅन रीच आउट. मग जे प्रॉब्लेम मध्ये माणसं असतात ना, त्यांना बऱ्याच वेळा असं होतं की मी जेव्हा असं लाईव्ह पण जेव्हा लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, खूपच जास्त वाईट प्रॉब्लेम चालू आहे, त्याचा जेव्हा करायला घेतो मी काम, त्याचा वायफाय साथ देत नाही, असं. इतर वेळेस मस्त चालतं त्याचं वायफाय, आधी पण चालतं आणि नंतर पण चालतं, पण जेव्हा पर्सनल इंटरॅक्शन चालू होते तेव्हा नाही चालत. मग ह्या गोष्टी फार रहस्यमय आहे, पण असं होतं बरं काय. आणि असं एकदा नाही, असं शेकडो वेळा झालेलं बघितलंय. अगदी आता 5Gच्या जमान्यात पण असं होतं. मग याचा अर्थ काय की त्या माणसाची अजून स्वतःची फ्रिक्वेन्सी अजून हाय लेवलला गेलेली नाही, सो दॅट तो सोल्युशन ऍक्सेप्ट करू शकेल.
मग त्याची फ्रिक्वेन्सी ती हाय लेवलला न गेल्यामुळं सोल्युशन जवळपास येऊन सुद्धा त्याला ते त्याच्यापर्यंत पोहोचत. म्हणून अशा वेळेस आपण स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे मेडिटेशनच्या माध्यमातून किंवा प्राणायामच्या माध्यमातून आणि पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा चांगली पुस्तकं वाचून ज्याच्यातून आपला माइंडसेट पॉवरफुल होतो. अशातून स्वतःची फ्रिक्वेन्सी अपग्रेड केली तर मग काय होतं की आपण हायर लेवलला व्हायब्रेट होतो आणि आपले प्रॉब्लेम्स सुटायला लागतात. ते एवढे वर्ष स्टकअप होते, एवढ्या काळ स्टकअप होते असं. मग ती अजून कुठेतरी लोअर फ्रिक्वेन्सीवर अडकली. स्नेहल, पुन्हा जेव्हा तू रेकॉर्डिंग बघशील हा पॉईंट लक्षात घ्या आणि अपग्रेड युअर फ्रिक्वेन्सी सो दॅट यू विल ग्रो फास्ट इन युअर लाईफ. ठीक आहे. आता आपल्या सगळ्यांसाठीच आहे. मग हेच फक्त मी काय तुमचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता, कारण माझं याची गडबड नाही की मला सगळे 9 काय कव्हर करायचे. मला कसं एक दिशा द्यायची तुम्हाला. ओके, ती दिशा दिली की मला माहिती की आता या स्टुडंटने ही दिशा त्याला कळली तर मग तिथून पुढे ते सुसाट सुटते. म्हणजे आपल्याला समजा कुठे जायचं असेल तर जास्त महत्वाचं काय आहे, समजा आता मला पुण्यावरून दिल्लीला जायचंय, समजा मला जायचंय बाय कार जायचंय. ओके, हा ओके स्नेहल, आता कनेक्ट झाली. ओके, आता फ्रिक्वेन्सी वाढलेली दिसते. हा ओके, हा ठीक आहे. ओके ओके विद्यार्थी, समजा तुम्हाला जायचंय पुण्यावरून दिल्लीला, मग कारनी जायचं लेट्स. मग असं नाही की समजा तुम्ही म्हटलं आता फास्ट पोचायचंय, मला एकदम फास्टेस्ट पोचते मी बघतेच आता, आणि तुम्ही गाडी काढली आणि पुण्यावरून म्हणजे हायवेला पोचला आणि दक्षिणेला तुम्ही वळवली गाडी. ओके, उत्तरेला वळवण्याऐवजी दिल्ली तर उत्तरेला आहे. आणि मग तुम्ही जोरात जोरात चाललाय, साताराला ते म्हणजे अरे अजून आलं नाही वाटतं दिल्ली. मग तुम्ही पुन्हा बेळगावला गेला, पुन्हा बेंगलोरला गेला, तुम्ही म्हणजे अरे दिल्ली का आलं नाही, मी एवढी फास्ट गाडी चालवते, दिल्ली दिल्ली का येत नाही. मग लक्षात घ्या, तुम्ही दिल्ली आता आता तर दिल्लीच्या दूरच चाललाय तुम्ही. ऑलरेडी दिल्ली दूर होतं, अब तो और भी बहुत दूर हो गए. मग हे का, कारण तुम्ही डिरेक्शन चुकली, तुम्ही स्पीडवर फोकस केलं, लय फास्ट गाडी चालली. पण है ना, when your direction is wrong and speed is very high, then you are reaching wrong places faster. असं आहे. मग त्यामुळे मला काय म्हणायचंय की डिरेक्शन आणि स्पीड याच्यात जास्त महत्वाचं काय आहे, डिरेक्शन, योग्य दिशा. पहिल्यांदा योग्य दिशा, एकदा योग्य दिशा पकडली की मग तुम्ही सुसाट जा तर हळू जा, तुम्ही पोहोचतो, व्यवस्थित पोहोचतो, असं आहे. सो मग तुम्हाला दिशा मी दिली आहे, मग त्यामुळे सगळे मुलांक व्यवस्थित, म्हणजे सगळे मुलांक अगदी आहे ना एंड टू एंड मी कव्हर न करो ह्या म्हणजे आपल्या फ्री कोर्स मध्ये, तरी पण तुम्ही एवढे इंडिपेंडेंट यात होऊन जाता की तुम्हाला बाकी सगळ्या मुलांकडून. ओके, एनिवेज फक्त मग ही स्टोरी शेअर करतो आणि मग मी थांबतो, कारण लगेच आता इथं रेकीचं पण लेक्चर होणार आहे. ओके, सो आता थांबायला पाहिजे, 5 मिनिटात थांबवतो, म्हणजे 8:15 आपलं थांबतो. तर मग हा राहू, ओके, तर हा राहू सूर्यमालेत कुठे आहे, तर पहिल्यांदा सापडलाच नव्हता विद्या मॅम, काय प्रशांत सर, तो सापडलाच नव्हता. आणि त्यामुळे पण मला थक्क व्हायला होतं, कारण त्यांना फक्त कुठले ग्रह दिसले, म्हणजे जुन्या काळातल्या जे काय ज्योतिष असतील किंवा जुन्या काळातले जे म्हणजे अवकाशाचा अभ्यास करणारे जे विद्वान असतील त्यांना हेच ग्रह दिसले. म्हणजे त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे जे काय टूल्स असतील त्यांनी वापरले असतील, त्यांना बुध दिसला, शुक्र आपण पृथ्वीवर आहे ते, मंगळ, गुरु आणि शनी. शनीच्या पलीकडे त्यांना काय दिसलं नाही. मग ते म्हणजे हे शनी आहे ना, शनी म्हणजे अंधारच आहे, सगळा अंधार. ओके, मग ते म्हणले की म्हणजे एक टोक म्हणजे सूर्य, दुसरं टोक म्हणजे शनी, त्या अर्थानं पण त्यांना अपोजिट मानलं. हे 2 टोकाचे लोक आहेत. हा सूर्य चमकतोय आणि त्याच्याकडे विचाराकडे काय हेच नाहीये, प्रकाशच नाहीये. मग सूर्य म्हणजे तेजाचं प्रतीक आणि शनी म्हणजे अंधाराचं प्रतीक. असं सूर्य म्हणजे लिडरशिप किंवा किंवा म्हणून आपण गुड लक, आणि शनी म्हणजे बॅड लक किंवा इनजस्टिस, असं सगळं ते होत गेलं. किंवा मग त्यांनी असं पण मग त्याचा अर्थ लावला की अरे हा सूर्य तर फादर आहे, हा वडील आहे, बाकी सगळ्या मुलांना प्रकाश देतोय हा, आणि त्याला तेवढा देत नाहीये. तो काय अनवरच पुत्र आहे का काय, हा यांना सगळ्यांना करतोय, त्याला काय करत नाही. मग असं त्यांनी अर्थ लावला असेल असं मला वाटतंय, की तो पण पुत्र आहे त्याच्यासाठी काय करत नाही. मग त्यांनी सूर्याचा अनवरस पुत्र आहे, त्यामुळे सूर्य त्याला आपलं जे काय लिगसी आहे, त्याचा प्रकाश आहे देत नाहीये असं.
आणि अशा पद्धतीनं सूर्य त्याच्यावर अन्याय करतो वगैरे असे त्याचे अर्थ लावले. ओके, खूप चांगले हे आहे, ते खूप चांगले इंटरप्रिटेशन्स आहेत आणि तशाच प्रकारचे प्रभाव त्या ग्रहांचे पृथ्वीवर पडतात, ते खरं आहे. त्यामुळं एक्सलंट वे ऑफ इंटरप्रिटेशन. पण मग राहू कोण आहे? तर राहू म्हणजे काय, तर त्याचं म्हणजे त्याच्या पुढचे जे ग्रह होते ते दिसलेच नाहीत त्यांना. कारण ते खूप दूर आहेत आणि तेव्हा तशा दुर्बिणी नव्हत्या, काही नव्हतं. पण त्यांनी म्हटलं की हे एवढेच ग्रह नाहीये, अजून ग्रह आहेत म्हणले, ते लपलेले आहेत, ते लपलेले आहेत, ते त्या अंधारात लपलेत कुठेतरी. मग ते त्यांनी कसं ओळखलं असेल हे पण कमालच आहे. लॉजिक लावलं असेल त्यांनी काहीतरी, कारण हे नाहीत अजून असू शकतात लपलेले. मग ते म्हणले की ते छायाग्रह आहे. छायाग्रह म्हणजे अंधारातले आहेत ते आहेत राहू आणि केतू, असं भारतीय ज्योतिषात त्यांनी सांगितलं. आणि शेकडो वर्षांपूर्वी असं सांगणं इज अ बिग बिग डील. ओके, त्याबद्दल त्यांना त्याचं क्रेडिट द्यायला पाहिजे. आणि फारच सेम आहे की कसं काय त्यांना कळलं असेल. मग आता असं झालंय की राहू आणि केतूचा शोध लागलाय, आणि ते कोण आहेत माहितीये का? म्हणजे साधारण 1750च्या आसपास राहूचा शोध लागला आणि पुन्हा 1850च्या आसपास केतूचा शोध लागला. राहू म्हणजे युरेनस ग्रह, ओके, आणि केतू म्हणजे नेपच्यून, असं आहे. मग म्हणजे नंतर ही गोष्ट सिद्ध झाली की खरोखरच अजून ग्रह आहेत, दिसत नव्हते पण ते नंतर सापडले. ओके, जेव्हा अतिशय शक्तिशाली दुर्बिणी निर्माण झाल्या तेव्हा. मग मज्जा ही आहे की युरेनसचा त्यांनी जेव्हा अभ्यास केला की दुर्बिणीतून की काय काय झालं असेल या ग्रहाच्या बाबतीत, कारण आपण तर तेव्हा नव्हतो. ओके, 450 कोटी वर्षापूर्वी किंवा 1000 कोटी वर्षापूर्वी तर आपण नव्हतो ना. मग आता त्यांचं जी काय अवस्था आहे आणि एवढ्या वर्षांचे जे पॅटर्न्स आहेत त्याच्या बेसवर आपण तेव्हा काय झालं असेल ते सांगू शकतो. मग तसं ते काय म्हणतात की युरेनस हा जो ग्रह आहे तो सूर्याच्या जवळ होता सुरुवातीला, पण तो भटकत 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 एकदम टोकाला जाऊन बसला. तर त्या अर्थानं युरेनस आहे तो भटकाव देणारा आहे. असं नाही तर तो राजाच्या शेजारी होता, म्हणजे सूर्याच्या शेजारी होता मस्त, आणि तो गेला अक्षरशः करोडो करोडो किलोमीटर दूर, हंड्रेड्स ऑफ क्रोर्स ऑफ किलोमीटर दूर. ओके, इतका दूर गेला, खूपच भटक. पण त्यामुळं एक तो म्हणू शकतो आपण त्याला की तो स्ट्रगल वाला आहे, कारण किती त्याला त्रास झाला असेल इकडून तेवढं जायला. दुसरी गोष्ट काय की त्याच्या बाबतीत ऍक्सिडेंट किंवा सडन एखादं मिसहॅप किंवा एखादा सेटबॅक का बसू शकतो का? कारण असं म्हटलं जातं की बाकीचे ग्रह सगळे समजा असे आहेत. एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी, बाकीचे असे आहेत समजा, असे तर तो असा आहे, असं. मग बाकीचे ग्रह ह्या ऍक्सिसला आहेत असे. ओके, आणि तो नेमका ह्या ऍक्सिसला कसा आहे, परपेंडिक्युलर म्हणजे काट रहा आहे, छेद देतोय असं. मग मग त्यामुळे हा वेगळाच आहे, अनकन्व्हेन्शनल आहे ना, वो अलग ही टाईप का बंदा था, असा आहे तो. मग मग बाकी सगळे ग्रह असे आहेत आणि आणि युरेनस जवळपास असा 90 डिग्रीमध्ये टिल्ट आहे. मग त्यामुळे काय करतो तो, बाकीच्या आडवा चाललाय असं दिसतं ना, ते बाकीच्या ग्रहांच्या दृष्टीने आडवा चालल्याची पोझिशन त्याची आहे. मग म्हणून पण आपण म्हणतो की तो विरोधाचा कारक आहे. राहू म्हणजे विरोध, किंवा जर एखाद्याच्या आयुष्यात जर राहू असेल तर त्याला पण विरोध होतो किंवा तो पण इतरांना विरोध करतो. आणि जर जेवढा विरोध कराल, म्हणजे थोडक्यात नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं म्हणजे राहू आहे, तो संघर्ष येणारच की. असं जी काय एस्टॅब्लिश सिस्टम आहे, सगळे ग्रह असे आहेत आणि हा म्हणतो मी नाही, मी असा, मग ह्याला त्रास देणार ना लोक. असं आहे, सिस्टमला हलवणं एवढं सोपं नाही. पण मग ह्याची चांगली बाजू काय, हा क्रांतिकारक म्हणू शकतो. मग तुम्ही जुन्या काळात बघा, बरेचसे स्वातंत्र्य सेनानी झाले, क्रांतीवीर झाले, त्यांचा मुलांक किंवा भाग्यांक 4 आहे. मी त्याचा रिसर्च केलाय बराच. तर त्या काळामध्ये राहू चांगल्या अर्थानं प्रकट झाला की त्यांनी इतरांच्या दृष्टीनं कार्य केलं, सॅक्रिफाईस केला आणि देशाला स्वतंत्र केलं, असं. ओके, किंवा त्याच्यामध्ये त्याचं योगदान होतं. परंतु तो जर निगेटिव्ह केला तर मग कुठेतरी तो गुंडाबिंडा बनू शकतो, अंडरवर्ल्ड मध्ये जाऊ शकतो, असं आहे. कारण तिथं पण विरोधच आहे ना, समाजाच्या विरोधात गेला. मग डिपेंड करते की राहू कुणाच्या विरोधात चाललाय. समजा जे देशाचे शत्रू होते, देशावर जुलूम करणारे होते, त्यांच्या विरोधात गेला तर त्याला चांगलं म्हटलं गेलं, क्रांतीवीर म्हटलं गेलं.
आज त्यांची आठवण काढली जाते. आणि समजा टेररिस्टना जाऊन मिळाला किंवा स्मगलर्सना जाऊन मिळाला, अंडरवर्ल्डच्या डॉन्सना जाऊन मिळाला किंवा डॉनच झाला, तर मग ते पण काय आपण म्हणू शकतो की तो निगेटिव्ह राहू आहे असं. सो आणि मग इथं ऍक्सिडेंटचे चान्सेस काय म्हणतो आपण, कारण हा जो युरेनस ग्रह आहे त्याच्यावर काहीतरी येऊन आदळलेला आहे दुसरा ग्रह किंवा दुसरी कुठल्या तरी म्हणजे ह्या ऍस्ट्रॉनॉमिकल बॉडी त्याच्यावर येऊन आदळलेली आहे आणि तो उंडेड आहे असं त्यांना दुर्बिणीमधून दिसलेलं आहे. मग तो एक उंडेड प्लॅनेट आहे, तो जखमी प्लॅनेट. तर त्या अर्थानं पण आपण म्हणतो की हा जो राहू आहे तो जखमी आहे, की ह्या राहूला बाकी कुणाला कोण धडकलं नाही पण ह्यालाच काय कसं काय धडकले असं आहे. मग त्याला धडकलेलं आहे काहीतरी, मग म्हणून तो युरेनस आहे तो असं सेटबॅक देऊ शकतो. मग तो जखमी आहे म्हणजेच काय, म्हणजे त्याच्यात हेल्थ इश्यू पण असू शकतात त्याचे. मग त्यामुळे ज्याला राहू आहे त्याच्या आयुष्यात त्याला हेल्थ इश्यू मिळू शकतात. लक्षात आलं का असं. सो मग अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो की मग हे राहूचे सगळे गुण त्याचे ठरलेले आहेत. आणि मग नंबर 4लाच आपण राहूला प्रतीक का केलंय, कारण बाकी सगळे आकडे बघा कसे आहेत, स्वतःला असे काटत नाहीत, पण 4 आहे ना असा स्वतःला काटतो असं आहे. म्हणजे अपोजिशन, एक 4 मध्ये एक अशी पण लाईन आहे आणि एक अशी पण लाईन किंवा चौकामध्ये जसं एकमेकांना छेद देतो तसं. मग 4 हा आकडा जो आहे जशा पद्धतीने लिहितात, भले तो हे असो इंग्लिश असो आकडा, म्हणजे त्याला रोमन अंक म्हणतो आपण, सॉरी इंडो अरेबिक अंक 4 किंवा असे 4, अगदी देवनागरीमधला 4 पण स्वतःला काढतो असं आहे. मग मला पण ह्या गोष्टीचं फार असं आश्चर्य वाटतं की ज्या कोणी ही लिपी बनवली असेल, भले रोमन आकडे असतील ओके किंवा हे आपले देवनागरी आकडे असतील, त्यांना कसं कळलं असेल की म्हणजे हे असंच चिन्ह द्यायला पाहिजे. कुठेतरी त्यांना त्याचं ज्ञान असा की यांच्या बेसिक प्रॉपर्टीज काय राईट. मग त्यामुळं 4 मग कसं, मग 4 काय करतो, 4ला सेटबॅक बसतो, अचानक काहीतरी बसतो किंवा तो स्वतःला सेटबॅक करून घेऊ शकतो. त्याला आपण म्हणतो सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह बिहेवियर, स्वतःचं नुकसान. मग म्हणून राहू जर असेल तर मग त्यांना थोडंसं व्यवस्थित मार्गदर्शनाची गरज असते आणि त्यांना सांगायला लागतं की बाबा थोडंसं ज्योतिषांचा सल्ला घ्या किंवा एखाद्या गाईडचा. ते म्हणतात हे ज्योतिष हे न्यूमरोलॉजी असलं की आपल्याला पडत नसतं, असे म्हणणारे बरेच असू शकतात राहूचे. असं आहे का, कारण ते फक्त मेंदूने विचार करतात, फक्त काय म्हणतात की ते हेडस्ट्रॉंग आहेत. ओके, ते हृदय किंवा ज्याला आपण म्हणू असं जे क्षेत्र आहे, जे रहस्यमय क्षेत्र आहे, त्याच्यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. त्यांना वाटतं जे लॉजिकमध्ये बसतं तेच खरं असतं, जे लॉजिकमध्ये बसत नाही म्हणजे रहस्यमय आहे ते काहीतरी चुकीची गोष्ट आहे, ती काहीतरी खोटी गोष्ट आहे असं त्यांना वाटतं. पण त्यामुळे काय होतं की सगळ्यात जास्त गरज समजा ज्योतिषांची, न्यूमरोलॉजिस्टची, त्याचा सल्ला घेण्याची गरज मुलांक 4च्या व्यक्तींना असते, मुलांक 8च्या व्यक्तींना पण असते. पण ती लोक शक्यतो ज्योतिषांच्या नादाला लागत, ते लांबच पडतात. मग याचा अर्थ काय की जिथं त्यांना ऍक्च्युली आयुष्याचं म्हणतात बरं झालं असतं, त्यांना एक योग्य दिशा मिळाली असती, तिथं पण ते जात नाहीत. मग याचा अर्थ काय की त्यांचं डोकंच काय करते, त्यांचं सगळ्यात पॉवरफुल वेपन काय, त्यांचं शक्तिस्थान काय, त्यांचा मेंदू अतिशय तल्लख आणि धोरणी विचारी, ओके, अत्यंत हुशार. परंतु ते इतके हुशार असतात की स्वतःच नुकसान. ते म्हणतात मला कळते ना, त्या ज्योतिषाला काय कळत असेल असं आहे. किंवा माझ्या कमेंटमध्ये पण कधी कधी येतात की असल्या अनपढ बाबांच्याकडे कशाला चाललाय तुम्ही, यांना काय कळते. ओके, मग त्याला हे माहित नाही की बाबा मी एमटेक आहे किंवा मी 10 डिग्रीज माझ्याकडे आहेत. तो जज करणार ह्याच्यावर कॉन्फिडन्स पण फुल असतो अशा असं आहे. मग त्या केसमध्ये काय होणार की बाबा जिथं त्याचं भलं झालं असतं त्याच्यापासून तो रिपेल होतो. मग हे काय, हे पण बॅड लकच आहे ना, की जिथं मदत मिळाली असती त्यांना तुम्ही काय करता, रिपेल करता. मुलांक 4 शुभांक 7 असेल, 4ला जर 7, हे बघा जर तुमचा मुलांक 4 असेल, एखाद्याचा मुलांक 4 आहे आणि जर त्याला भाग्यांक 7 जर लागला तर मग त्याला हा त्रास त्याचा प्रचंड कमी होतो. मी म्हणेन जवळपास 80% कमी होतो. राहूवरचा चालीम उपाय एकच, केतू. त्यामुळं ज्यांचं कॉम्बिनेशन 4-7 आहे किंवा 7-4 आहे त्यांना राहूचा एवढा त्रास होतो. बोले पण बाकीचे कॉम्बिनेशन असतील तर त्याच्यावर त्यांनी रेमेडी करायला पाहिजे, तर त्यांचा जो राहूचा जो प्रभाव आहे तो कमी होऊ शकतो. ओके, ठीक आहे. कारण 4 आणि 7 जर एकत्र आले तर मग ती बॉडी परत एकत्र झाली ना.
म्हणजे थोडक्यात काय, हेड आणि हार्ट दे आर कमिंग अलॉंग, दे आर गेटिंग अलॉंग, अलाइनमेंट छान झाली. तर मग अशी जी राहुवाली माणसं आहेत ते म्हणजे आम्हाला केवढा स्ट्रगल नव्हता, त्यांचं कारण वेगळं आहे. ठीक आहे, त्यांना तो 7 आहे ना, तर 7 वाला त्यांना लक मिळाला. एनिवेज, तर एकूण हे असं म्हणजे प्रत्येक ग्रहाच्या स्टोरीज आहेत. मग तुम्ही हे कुठंच ऐकलं असेल की ते मग युरेनसला राहू का म्हणलं गेलं. मग तुम्हाला सांगितलं की युरेनसला राहू का म्हणलं गेलं, पण युरेनस सापडला पण नव्हता तेव्हा त्यांनी युरेनसच्या प्रॉपर्टी सांगून ठेवलेल्या आहेत की हा ग्रह थोडा आडातेडा आहे, हा ग्रह जखमी आहे, हा ग्रह वेगळाच आपल्याच पत्तीनं राहतो, तो कुठेतरी अंधारात लपून बसलेला आहे, ओके, अनप्रिडिक्टेबल आहे, हे सगळं त्यांनी आधीच. सो मग त्यामुळे मला म्हणायचं की नक्कीच काहीतरी काही माणसं जुन्या काळात अशी होऊन गेलेली आहेत ज्यांच्याकडे चमत्कारिक शक्ती होत्या आणि त्यांच्याकडे दुर्बिणी असतील नसतील पण त्यांनी खूप चांगलं प्रेडिक्शन केलं. ठीक आहे, चालेल. मग तसं उद्याच्या दिवसात आपण एक केतूची पण स्टोरी बघू की केतू असा का, आणि मग तो त्या स्टोरीमध्ये केतू काय आहे आणि खरोखर जो सूर्यमालेमध्ये केतू आहे तो कोण आहे. पुन्हा केतू आणि चंद्र सिमिलर का म्हणलेले आहेत, कारण केतू तर कुठल्या टोकाला आहे, चंद्र आपल्या इथं आहे, मग त्याच्यात काय संबंध असं. आणि मग आणि केतूला 7 नंबरशी का जोडलं गेलेलं आहे. ओके, आणि केतू चांगला का वाईट, कारण केतूची खूप गैरसमज आहेत. पण केतू जसं राहू आपण म्हणतो की एकदम खतरनाक प्लॅनेट आहे, म्हणजे ना दमदार आहे तो. तो एकदम आपण म्हणू की एकदम हेडस्ट्रॉंग आहे, दणकट प्लॅनेट आहे आणि साधा सुद्धा नाही राहू म्हणजे. पण केतू इज अ व्हेरी ब्युटिफुल प्लॅनेट. मग त्यामुळे केतूला बऱ्याच वेळा लोकांनी निगेटिव्हली पाहिले, तसं नाहीये. केतू अतिशय सुंदर ग्रह आहे आणि त्यामुळं केतूला एका पॉझिटिव्ह लाईट मध्ये पण आपण बघणं गरजेचं आहे. दोन्ही साईड बघू ऑफकोर्स, केतूची निगेटिव्ह साईड पण काय आहे, पण पॉझिटिव्ह साईड खूप वेळा काय होते की भारतात केतूच्या निगेटिव्ह साईडवर लोक म्हणजे विनाकारणाचा जोर देतात. ओके, मग जे की चुकीचं आहे. केतू जर तुम्हाला असेल तर तुमच्या आयुष्यात अक्षरशः चमत्कार होऊ शकतात, आणि जे कुणी अचीव्ह केलं नसेल आयुष्यात तेवढं केतू असेल तुम्हाला, केतूचा प्रभाव जास्त असेल तर तुम्ही करू शकता, अक्षरशः कमाल करू शकता आयुष्यात असं आहे. सो केतू इज व्हेरी लकी प्लॅनेट. ठीक आहे, चालेल, तर त्याविषयी आपण बघू. पण भरपूर लोक राहू आणि केतूला एकाच पाड्यात न ठेवतात, तसं नाहीये. ठीक आहे, चालेल, तर आता आपण कन्क्लूड करू. लेक्चर आपलं रेकीचं आहे, सो आता आपल्याला थांबूया. थँक्यू सो मच इतकं व्यवस्थित लक्ष देऊन आणि इतक्या क्युरिओसिटीने सगळं तुम्ही केलं त्याबद्दल. बाकीच्यांच्यापर्यंत पण हे पोहोचवा, कारण हे कुठंच नाहीये, माझ्या स्वतःच्या सोशल मीडियावर पण हे नाहीये. ओके, जे मी लेक्चर मध्ये सांगतो, बरोबर आहे विवेक. त्यामुळं कुठंच मिळणार नाही तुम्हाला इंटरनेटवर. असं आहे, इतर लोक तर यात पडतच नाही, अभ्यास करत नाहीत कोण, आपलं पोथी वाचायची आणि पाठ करायची एवढंच आहे. मग पोथ्यांना पण माझा काही विरोध नाही, पोथ्यांमध्ये जे चांगलं आहे ते घेऊया आपण, पण भरपूर गोष्टी टाकाव्या आहेत पोथ्यांमध्ये. ओके, मग आपण स्वतःच फिल्टर लावला पाहिजे, चांगलं चांगलं वेचून घ्यायचं. म्हणजे कसं आहे की कचऱ्यामध्ये मोती आणि हिरे गोळा करण्यासारखं आहे. मग जो कचरा आहे त्याला कचरा म्हणलं पाहिजे ना, असं. मग लोक लगेच ऑफेंड होतात, अरे आमच्या ह्या पुस्तकाला, त्यामुळे पुस्तकाचं मी काय नाव घेत नाही, पण सांगण्याचं तात्पर्य काय की सगळं पॅकेज घेऊ नका कुठलं पण. हा, लाल किताब, पण पूर्ण लाल किताब ठीक आहे, पुन्हा लाल किताब वाचा, समजून घ्या, पण पुन्हा लाल किताब वाचल्यानंतर पुन्हा थोडस त्याला क्रिटिकल पण बघा, म्हणजे पॉझिटिव्ह पण बघा, ते क्लायंट्स पर्यंत पोहोचवा. जे निगेटिव्ह आहे, जे वर्क होत नाही किंवा ज्याचे नेमके उलटे परिणाम येतात ते फिल्टर करा ना, असं म्हणतोय. तर तुम्ही चांगले ज्योतिषी किंवा चांगले न्यूमरोलॉजिस्ट होऊ शकाल, तुमच्याकडून खूप लोकांचं कल्याण होईल. आणि याच्यासारखं सुंदर प्रोफेशन नाही जर तुम्ही जबाबदारीनं करत असाल. इट इज व्हेरी पॉवरफुल प्रोफेशन. ठीक आहे, चालेल. थँक्यू सो मच विद्या मॅम, प्रशांत सर, अनिता मॅम. बाय. उद्या भेटू. उद्या आपलं लास्ट लेक्चर असेल फ्री न्यूमरोलॉजीचं. ऑलराईट, हिंदीचा कोर्स 11 तारखेला आहे, तेव्हा वेगळं झालं. आणि माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये वेगळं असतं, म्हणजे मला थोडंसं गोष्टी बदलायची सवय आहे, म्हणजे काय म्हणतात थोडं व्हेरिएशन मला करायला आवडतं. त्यामुळे सेम टू सेम लेक्चर्स नसतात. जरी समजा मराठीचा कोर्स तुम्ही अजून 2 आठवड्यांनी जरी केला तरी तो भरपूर वेगळा असतो. ओव्हरऑल जे डिलिव्हर करायचं ते मी करतो, पण स्टाईल वेगळी असते किंवा प्रत्येक लेक्चरचा थोडा जो आहे ना अप्रोच वेगळा असतो. त्यामुळं तुम्ही रिपीट जरी हे बघितलं तर तुम्हाला बोर होणार नाही, कारण तुम्हाला त्याचा नवेपणा प्रत्येक वेळेस जाणवत राहील. कारण मला स्वतःला आवडतं, त्यामुळे मी तो नवेपणा स्वतः ठेवतो. कारण नाहीतर मला सेम टू सेम सगळं केलं तर मला पण एवढी मजा येत नाही. त्यामुळे मी
त्या बॅचनुसार. मग त्यामुळे मी इंटरॅक्ट तुम्हाला करायला सांगतो का, कारण जेवढं तुम्ही इंटरॅक्ट होता ना तेवढं ते लेक्चर त्या बॅचनुसार मॉडिफाय होतं असं आहे. मग त्यामुळे तुम्ही जेवढं बोलाल तेवढं अजून मजा येईल, अजून ते रंग खुलतील त्याचे. ठीक आहे, चालेल, थांबूया इथं. थँक्यू.